मुख्यमंत्री पदासाठी कुणाचाही चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा, उद्धव ठाकरेंची भूमिका। निवडणुकांपूर्वी ठाकरेंचं महाविकास आघाडीला आवाहन। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या मागणीला शरद पवार आणि नाना पटोलेंची बगल। आधी सरकार स्थापन करू, मग चेहरा ठरवू, पटोलेंचं विधान। ज्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याचा गुन्हा त्यांच्याच सत्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावरून शिंदेंचं आश्वासन। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानं संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये तणाव। हिंदुत्ववाद्यांच्या मोर्चांना जळगाव आणि नाशिकमध्ये गालबोट। सध्या परिस्थिती नियंत्रणात। राज्यातल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी बोलावली ऑनलाईन बैठक। रश्मी शुक्लांकडून राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा। मावळमध्ये अजित पवारांना मराठा आंदोलकांचा घेराव। कायमस्वरूपी आरक्षण कधी मिळणार, आंदोलकांची विचारणा। कोलकाता खून आणि बलात्कार प्रकरणी IMAची मोठी घोषणा। उद्या सकाळी 6 वाजल्यापासून डॉक्टरांच्या सेवा 24 तासांसाठी बंद। जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर। आफ्रिकेमध्ये 500 पेक्षा जास्त मृत्यू। हैदराबादही अलर्टवर। सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। वाळवी या मराठी चित्रपटाला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर। इस्रोनं पुन्हा एकदा रचला इतिहास। EOS-08 पृथ्वी निरीक्षण उपग्रह अवकाशात झेपावला। स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरून यशस्वी प्रक्षेपण।